भोंदू अशोक खरात याचा आता थेट अजित पवार यांच्या अपघाताशी संबंध जोडला जातोय। अजित पवार हयात असताना त्यांच्या घराबाहेर जादूटोणा अघोरी पूजेचा प्रकार घडला होता। त्याच्याशी अशोक खरातचं कनेक्शन आता जोडलं जात आहे। अमोल मिटकरी यांनी ही एक ट्विट करून मोठा संशय व्यक्त केला। अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की अजितदादा विमान अपघात प्रकरण संदर्भात नराधम अशोक खरात व त्याच्या आश्रमात झालेल्या अघोरी पूजेचा संबंध असल्याची सर्वांना शंका होतीच। जानेवारी महिन्यात सर्वात जास्त SMS चौकशीच्या फेऱ्यात आले। या महिन्यातील खरातचे CDR काढल्यास दादांचा अपघात की घातपात हे स्पष्ट होईल असं मिटकरी यांनी म्हटलं आहे। त्यामुळे अशोक खरात आणि अजित पवारांचा विमान अपघात याचा काही परस्पर संबंध आहे का अशी शंका निर्माण झाली आहे। हे ट्विट करताना अमोल मिटकरी यांनी एक स्क्रीनशॉट जोडला आहे। कोणत्या दिवशी किती SMS झालेत हे त्यात नमूद करण्यात आले। 6 एप्रिलला रोहित पवार यांनी ही ट्विट केलं होतं की अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे। आधी अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा आणि आता अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती। भोंदू खरातचा VSR कंपनीच्या विमानांमधून झालेला अनेकदा प्रवास आणि त्यांचे अनुयायी हे सगळं बघता अजितदादांच्या अपघाताशी खरातचा काही संबंध आहे का या संदर्भातील संशय अधिक गडद होत आहे। अजितदादांच्या घातपातासंदर्भात चौकशी करताना CIDने खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांचा देखील तपास करायला हवा। त्यामुळे आता अंजली दमानिया, अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांनी थेट अशोक खरात आणि अजित पवार यांचा अपघात याचं कनेक्शनच जोडलं आहे। अजित पवारांचा विमान अपघात 28 जानेवारीला सकाळी बारामती विमानतळाजवळ झाला। त्यानंतर हा अपघात की घातपात याची चर्चा रंगली। अशोक खरातचे 21 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान सर्वाधिक SMS संभाषण झालं। त्याचा फोटोही मिटकरींनी ट्विट केला। आता हे संभाषण काय होतं, कोणासोबत होतं हे चौकशी समोर आलं तर अजित पवारांचा अपघात की घातपात हे स्पष्ट होण्यास अधिक मदत होईल असा दावाच अमोल मिटकरी यांनी केलाय। शिवाय त्यांनी आपल्या ट्विटमध्ये एका अघोरी पूजेचाही उल्लेख केला। त्यामुळे खरंच यात काही तथ्य आहे का आणि याचं काही कनेक्शन समोर येतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच हे सर्व प्रकार पाहता आणि हे सगळं प्रकरण पाहता अशोक खरात प्रकरणाचा अजित पवारांशी संबंध जोडला जाणं हे मात्र एक महत्त्वाची गोष्ट या प्रकरणात मानली जाते। आता अशी माहिती समोर येते का अशोक खरात सोबत राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांचे, रुपाली चाकणकर असतील, तटकरे असतील यांचे फोटोही समोर आले होते। शिवाय अनेक इतरही नेत्यांचे जे सत्तेत आहेत त्यांचेही फोटो समोर आले होते। त्यामुळे या प्रकरणाचा अजित पवारांच्या अपघाताशी संबंध जोडणं ही केवळ स्टंटबाजी आहे की नाही यात काही तथ्य आहे ते समोर येणं देखील आवश्यक मानलं जात आहे। एकूणच हा घडलेला प्रकार, हे आरोप याविषयी तुमचं मत सांगा। लोकसत्ताचं फेसबुक पेज आणि YouTube फॉलो आणि लाईक करा।